असे साधारणतः हे ऋतूच काहीसे असे विचित्र आपल्याला सध्या गेल्या 10 वर्षापासून आपण आपल्याला जाणवतंय. त्यामुळं आपण पशुधनाची काळजी अ, योग्य त्या पद्धतीने अगोदरच घेतली, प्रतिमा हे आपल्याला पटावे असते. नंतर त्यांना त्या आपण बघतो, की जनावरांच्या दूध उत्पादन असेल किंवा अ, अ, प्रजनन क्षमता असेल आणि पशुधनाची शारीरिक क्रिया जी असते, ती क्रिया आपल्याला व्यवस्थित होताना दिसत नाही आणि त्याचा सर्व परिणाम हा प्रजनन क्रियेवर होतो. गाय गाभण राहत नाही, गाय माझावर येत नाही किंवा गाय माझावर जरी आली, तरी ती परत गाभ राहत नाही. गाभ जरी राहिली, तर उन्हाळ्यामध्ये ताणामुळे कधी-कधी ॲबॉर्शन्स आपण बघायला मिळतो किंवा गाय गाभडते आणि परिणामतः आपल्याला आर्थिक नुकसान आपल्याला सहन करावं शकतो. याबरोबरच काय होतंय, की आपण हे जनावरांच्या शहरातील क्षाराचं सुद्धा संतुलन जर बिघडलं, क्षार जे असतात, क्षाराचं महत्त्व हे अतिशय महत्त्व आहे जनावरांच्या प्रजनन क्षमतेमध्ये. त्याकरता हे जर समतोल जर बिघडलं, तर बिघडल्यामुळे काय होतंय, शारीरिक तापमान आपल्या शरीराचं वाढल्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्हाला उन्हाळ्यात बघा तुम्ही बघू शकता, की जुलाब होतात जनावरांना. म्हणजे उन्हाळी हागवण आपण जर म्हणतो, उन्हाळी हागवण लागते. बऱ्याच वेळेस या जनावरांमध्ये खुरांचे आजार होतात किंवा लंगडेपणाचे प्रमाण आपल्याला जास्त वाढलेलं दिसतं आणि हे सर्व जर टाळायचं असेल आपल्याला, तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला जनावरांची काळजी घ्यावी लागेल. पशुधनाची काळजी घ्यावी लागेल. ती कशाप्रकारे घ्यावी लागेल? तर आपल्याला एक तर 3 प्रकारची काळजी घ्यावी लागेल. गोठा व्यवस्थापन करावं लागेल, चांगलं आहार व्यवस्थापन करावं लागेल आणि आरोग्य व्यवस्थापन करावं लागेल. आता ऊन म्हटलं, की आपल्याला गोठा व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. कारण काय होतंय, की उन्हामुळे उन्हाचा ताण शरीरावर बसल्यामुळे, शारीरिक क्रिया बिघडल्यामुळे त्यातलं जनावरांना बऱ्याच वेळेस पित्तसुद्धा होत असतं. कारण पिण्याचं पाणी खराब असतं कधी-कधी किंवा वेळेवर पिण्याचं पाणी मिळत नाही. त्यामुळं बऱ्याच जनावरांना पित्त होत असतं, की बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीये, की जनावरांना पित्त होतं. तसं आपल्याला ॲसिडिटी येते बघा. ॲसिडिटी आपल्याला वाढते उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळं त्या ॲसिडिटीमुळं की त्या पित्तामुळं जे जनावर आपल्याला दिसून येत नाही, जनावराला पित्त झालं. पण त्याचा परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो. तो कसा होतो? तर बऱ्याच वेळेस जनावर लंगडतात किंवा जुलाब होतात किंवा स्तनदाब होतो. हे जे काही आजार आहेत, हे ह्या पित्तामुळे होत असतात. नरोड सर, त्याकरता नरोड आपल्याला सर, हां, सर सॉरी हां, टू डिस्टर्ब. तुमचं स्लाइड शो हां. झाला नाही सर. झाली ना? गोठा व्यवस्थापन करताना आपल्याला जनावरांना उन्हात उभं करायचं नाही, की जेणेकरून त्यांना जास्त सावली पुरवावी लागेल किंवा गोठ्याच्या आजूबाजूला आपल्याला झाडं जर असतील तर झाडं लावावी लागतील किंवा छत जर असेल तर पत्र्याला जर आपण पांढरा रंग दिला, तर उष्णतेचं परावर्तन होऊन उष्णतेचा त्रास सुद्धा आपल्याला कमी होऊ शकतो. जेणेकरून म्हणजे गोठ्यामध्ये खेळती हवा राहील, असं प्रकारे आपल्याला थोडंसं गोठा व्यवस्थापन करायचं की जेणेकरून जे बाहेरचं वातावरणातलं तापमान जे आहे, ते तापमान आपल्या जनावरांच्या शरीरावर जास्त त्याचा परिणाम होणार नाही. जेणेकरून त्यासाठी आपण बरेच शेतकरी आपण गायीच्या अंगावरती आपण स्प्रिंकलरने पाणी मारतो किंवा फोगर्स लावतो किंवा गोठ्यामध्ये पंखे लावतो. तर हे जे किंवा गोठ्याच्या साइडला आपण बारदान लावू शकतो. जेणेकरून आतलं बारदान लावल्यानंतर बारदानाला आपण सुद्धा आपण थोडं पाणी मारू शकतो. जेणेकरून बाहेरनं येणारी जी गरम हवा आहे, ती थोडीशी आतमध्ये थंड होऊन होईल. जेणेकरून आतलं गोठ्यातलं तापमान आपल्याला थोडंसं जरा सुस्थितीत ठेवायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून त्याच्या शारीरिक क्रियेवरती त्या जनावरांचा परिणाम होणार नाही. हे करत असतानाच आपल्याला अ, अ, चाराचं व्यवस्थापन सुद्धा करावं लागेल. तर विशेष करून काय करायचंय चाराचे व्यवस्थापन करताना, जनावरांना दिवसभरात लागणारा जो चारा आहे आपण, चारा जो खाऊ घालतो, तर तो आपण टप्प्याटप्प्याने जर खाऊ घातला, एक 4 ते 5 वेळेस जर खाऊ घातला, तर जनावरच्या शरीरामध्ये जे जनावर खाताना जे आपल्याला त्याला पचन करावं लागतं, त्यात जी ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा कमी तयार होईल आणि इनडायरेक्टली आपलं जनावरांच्या शरीराचं तापमान आपल्याला टिकून ठेवता स्लाइड येईल. मूव्ह करा ना सर. पहिली स्लाइड दिसते. हां. हा. तर हेच करत असताना आपल्याला परत वाळलेला चारा जो असतो, आपला वाळलेला चारा असेल, तो वाळलेला चारा शक्यतो जनरली शेतकऱ्यांनी काय करायचं, तो सकाळी उन्हाच्या आत खाऊ घालायचे आणि संध्याकाळी 5 नंतर खाऊ घालायचं. जेणेकरून काय होतं, वाळलेला चारा खाऊ घालताना काय होतं, आपल्या जनावरांना चावावं लागतं. चावल्यानंतर तुमची ऊर्जा जास्त लागते. ऊर्जा जास्त लागल्यानंतर आपल्या शरीरात तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यानंतर बाकीचे परिणाम आपल्याला होताना दिसतात. त्याकरता वाळलेला चारा विशेष करून आपण थोडंसं उन्हाच्या आत म्हणजे ऊन पडायच्या आत आपण खाऊ घालायचं आणि एक थोडंसं एक संध्याकाळी सावली पडल्यानंतर चारा खाऊ घालायचा आणि एक 4 ते 5 वेळेस आपण तो
जनावरांना चारा खाऊ घालायचं. जे आपण कधी कधी काय करतोय की फक्त एक आपली सकाळी खुराक खाऊ घातला की 11 वाजता मग चारा टाकतो आणि नंतर 4 वाजता चारा टाकतो. तर ते न करता आपण एक 4 ते 5 वेळा जर चारा खाऊ घातला तर आपण त्याचं शरीराचं तापमान आपण टिकून ठेवू शकतो. आता हे जर आहे, तर ह्यावेळेस काय होतं, हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेस शरीरातल्या जनावरांच्या शरीरातली ऊर्जा कमी होत असते. ते ऊर्जा आपल्याला जर आपल्याला अतिरिक्त ऊर्जा पुरवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर क्षाराचं मिश्रण द्यावं लागेल. मिनरल मिक्सचर देऊ शकता तुम्ही. बायपास फॅट देऊ शकता, बायपास प्रोटीन देऊ शकता. जेणेकरून जे उन्हाळ्यामध्ये जनावर कमी खातं, म्हणजे कमी खाल्ल्यामुळं काय होतं, कमी खाल्ल्यामुळं थोडं त्याची बाकीची जी गरज असते जनावरांची, शारीरिक गरज असते, ती गरज कमी झाल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या दूध उत्पादनावर आणि प्रजनन क्षमतेवर असतो. त्याकरता आपल्याला अतिरिक्त खुराक आपल्याला उन्हाळ्यामध्ये द्यायचा आहे. कारण काय होतं, विशेष करून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला हिरवा चारा म्हणा किंवा चाऱ्याची कमतरता भासते. त्याकरता आपल्याला पशुखाद्यातून आपल्याला ती गरज भागवायची. विशेष करून उन्हाळ्यामध्ये पशुखाद्याबरोबरच मिनरल मिक्सचर द्या तुम्ही, बायपास फॅट द्या, बायपास प्रोटीन द्या. यामुळं अतिरिक्त ऊर्जेची गरज आपल्याला भागते आणि आपण ते शारीरिक जे तापमान आहे, त्या तापमानावर टिकून ठेवू शकतो आणि डायजेशन चांगलं होऊन आपल्याला शरीराला जास्त प्रमाणात उपलब्धता त्या जे काही आपल्याला घटक लागतात ते उपलब्ध करू शकतो. बायपास फॅट, विशेष करून बायपास फॅट हे बायपास फॅट हे कूल एनर्जीचा सोर्स म्हणून आपण जास्त उपयोग करू शकतो उन्हाळ्यामध्ये. बायपास फॅट, ती बायपास फॅट द्या. कारण काय होतं, बायपास फॅट दिल्यानंतर काय होतं, बायपास म्हणजे शरीरातले जे जंतू असतात, अपायकारक जंतू असतात, उपकारक जंतू असतात, काय करतात, आपण खाऊ घातल्यानंतर जे आपण खाऊ घालतो त्याला अपकारक जे जंतू जे असतात ते खाऊन टाकतात. हे बायपास करतं, हे फॅट आपण वर्ण देतो ते बायपास करून ते पुढे आतड्यात जातं आणि आतड्यात गेल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात ते शोषलं जातं आणि आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला जे काही घटक लागतात, अन्न घटक लागतात, प्रथिनं लागतात, फॅट लागतंय जनावरांच्या शरीराला, ते आपण त्याला उपलब्ध करून देऊ शकतो. तर याचबरोबर उन्हाळ्यात तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे ऍसिडिटी होते, पित्त होतं. तर पित्त होण्याकरता तुम्ही पशुखाद्याबरोबरच मिनरल मिक्सचर बरोबरच बायपास फॅट, बायपास प्रोटीन बरोबरच तुम्ही थोडंसं रुमेन बफर द्या. रुमेन बफर म्हणजे आपलं जसं आपण घरी बघा उन्हाळ्यात ताक पितो, जेणेकरून आपल्याला आतलं जे उपकारक जंतू असतात, उपकारक जंतू जास्त प्रमाणात त्याची संख्या वाढते आणि आपलं डायजेशन चांगलं होतं. एखादा रुमेन बफरचा यूज करा किंवा तुमचं बाजारामध्ये लाईव्ह ईस्ट कल्चर भेटतं बघा बाजारामध्ये. लाईव्ह ईस्ट कल्चर तुम्ही बाजारातून घ्या. त्या ऍटलिस्ट उन्हाळ्यामध्ये तरी तुम्ही हे दररोज एक 100 ग्रॅम जरी टाकलं ते उन्हाळ्यामध्ये, फक्त तुम्हाला डिस्पोज करता येणार नाही मला ब्रँड नेम्स, परंतु तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला लाईव्ह यूज कल्चर नावाचे प्रॉडक्ट भेटतात. तुम्ही ते घ्या. त्या प्रॉडक्टवरती त्यावर लिहिलेलं असतं किती प्रमाणात टाकायचं वगैरे ते, तर तुम्ही ते टाकू शकता. बरेच शेतकरी काय काय करतात, नॉर्थमध्ये बघा बटाट्याचा उपयोग करतात. बटाटा हा उन्हाळ्यामध्ये वापरला तर तो कूल एनर्जी म्हणून चांगला त्याचा सोर्स आहे. त्यामध्ये विशेष करून स्टार्च असतं की जेणेकरून ऊर्जा त्या शरीराला मिळते आणि जीवनसत्व असतं. जीवनसत्व सी जे असतं ते ताण सहन करण्याचं काम करतं. म्हणजे जीवनसत्व त्यात सी भेटतं, तुम्हाला ऊर्जा भेटते बटाटे खाऊ घातल्यानंतर. तुम्ही हा सुद्धा प्रयोग उन्हाळ्यामध्ये करू शकता. आणि ज्या ठिकाणी ज्यांना शक्य आहे, जिथं हिरवा चारा नाही त्या ठिकाणी तुम्ही हायड्रोपोनिक्स चारा सुद्धा उपयोग तुम्ही करू शकता. विदाउट सीड, विदाउट माती, आपलं म्हणजे जमीन न वापरता तुम्ही हायड्रोपोनिक्सचं तुम्ही प्रोडक्शन करू शकता. आणि ते हायड्रोपोनिक्स केलेलं प्रोडक्शन जे आहे, हायड्रोपोनिक्स जे पावडर आहे, तुम्ही ते कडबा कुट्टीमध्ये एकत्र मिक्स करून जर खाऊ घातलं तर अतिशय चांगलं असतं. कारण त्याबरोबर तुमचं वाळलेलं खाल्लं जातं, कारण हिरवं पण मिळतं आणि वाळलेलं मिळतं. वाळलेलं मिळतं त्यात तुम्हाला फायबरही भेटतं, डायजेशन चांगलं मिळतं आणि खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चांगल्या घटकामध्ये होऊन ते शरीरात शोषलं जातं. तर अशा प्रकारे जर आपण चारा व्यवस्थापन जर केलं तर आपण होणारे जे काही परिणाम आहेत तुम्ही ते आपण त्यांना ते टाळू शकतो. तर याचबरोबर आरोग्य व्यवस्थापन आहे. आरोग्य व्यवस्थापन करताना विशेष करून काय होतंय, घटसर्प, लाळ खुरकूत आणि फऱ्या हे 3 जे रोग आहेत महत्वाचे, ते 3 रोगांचं तुम्ही लसीकरण करून जर घेतलं उन्हाळ्यापूर्वी, आत्ताच जर लसीकरण तुम्ही करून घेतलं तर हे येणारे जे रोग आहेत, घटसर्प, फऱ्या असेल, लाळ खुरकूत असेल, या तिन्हीची लस एकत्र भेटते मित्रांनो. ते तिन्हीची लस तुम्ही एकत्र लस टोचून घ्या उन्हाळ्यापूर्वी. आता उन्हाळा चालूच आहे, परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. तुम्ही ते उन्हाळ्यात काय होतं नेमकं यामुळे बघा, उन्हाळ्यात ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणामुळे हे जे रोग आहेत, घटसर्प आहे विशेष करून, त्या घटसर्प रोगाचे जंतू मल्टिप्लिकेशन याचं फास्ट होतं. जास्त प्रमाणात वाढतात हे पटकन आणि लगेच ताण पडल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जनावरांना हा रोग उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्याकरता मित्रांनो, घटसर्प असेल, फऱ्या असेल, लाळखुरकूत असेल, ह्या तिन्ही रोगांची लस एकत्र भेटते. ती लस टोचून घ्या. लस टोचण्यापूर्वी दंताचं औषध पाजा. दंताचं औषध जर पाजलं अगोदर तर लसीचा परिणाम चांगला होतो.
म्हणजे चांगली प्रतिकार शक्ती त्या रोगांविरुद्ध निर्माण होते. समजा तुम्ही आज जंतुनाशक औषध पाजून घेतलं, ते एक 15 दिवसांनी तुम्ही लसीकरण करून घ्या. त्या लसीकरण केल्याचा फायदा चांगला होतो. चांगली प्रतिकार शक्ती त्या रोगांविरुद्ध त्या जनावरांच्या शरीरामध्ये तयार होते आणि आपण त्या येणारे जे रोग आहेत महत्त्वाचे उन्हाळ्यामध्ये, गटसर्प असेल, लाल खुरकूत असेल, फळ्या असेल, याच्यापासून आपण अटकाव करू शकतो. आता एक मिनिट. अतिशय महत्व. आवाज येतो सर? हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय सर. हा, आता उन्हाळ्यामध्ये गोचिड नियंत्रण हे अतिशय महत्वाचं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये गोचिडांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं किंवा प्रजनन त्यांचं फास्ट होतं, त्यामुळे जास्त पिल्लावळ तयार होण्याची शक्यता असते. त्याकरता आपल्याला उन्हाळ्यामध्ये गोचिड नियंत्रण हे करणं अत्यंत गरजेचं आहे. हेच आता अर्थात ह्या गोचिडाचं सर्वच ऋतूमध्ये वास्तव्य असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलरली आपण याचं नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे, कारण याचं प्रजनन जास्त फास्ट होतं. कारण एक गोचिड साधारणतः एक मादी गोचिड तुम्हाला 4 ते 5 हजार अंडी घालते आणि अशा प्रकारे जर आपण गोचिड खूप प्रमाणात वाढले तर लाखो गोचिड आपल्या गोठ्यामध्ये आणि त्या गायीच्या शरीरावर असतात आणि हे गोचिड काय करतात, पूर्ण तुमच्या शरीरातलं रक्त पिऊन काय करतात, पिऊन घेतात आणि तुम्हाला त्या गायीला वीक करतात. वीक केल्याबरोबरच त्या गोचिडामार्फत थायलेरेसिस नावाचा रोग पसरतो आणि आजकाल तुम्ही ऐकलं असेल की क्रायमिन कॉम्बो हिमोरेजिक फिवर नावाचा सुद्धा रोग आपल्याकडे आलेला आहे, भारतामध्ये तो आलेला आहे. तर त्याकरता थायलेरिसिस रोग जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला गोचिड नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण थायलेरिसिस रोगामध्ये काय होते बघा, थायरॉइड रोगामध्ये तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण फार 2 ते 3% येऊन पोहोचतं. 2 ते 3% आल्यानंतर गाय मरण्याची शक्यता असते. आता याच्यावर उपचार आहेत, परंतु उपचार करत बसण्यापेक्षा आपल्याला बाकीचं जे प्रजनन क्षमता आहे, दूध उत्पादन आपल्याला विनाकारण आपल्याला त्याचं नुकसान करून घेण्यापेक्षा याचं अगोदरच जर गोचिड नियंत्रण केलं तर आपण थायलेरिसिस, क्रायमिन कॉम्बो हिमोरेजिक फिवरचा आपण अटकाव करू शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी 2 प्रकारचे समजा आपण 2 प्रकारचे आपल्याला नियंत्रण करावं लागतील. एक तर आपल्याला गोठ्यातील गोचिडाचं नियंत्रण करावं लागेल आणि नंतर गायीच्या अंगावरचे गोचिड जे असतील त्यांचं आपल्याला नियंत्रण करावं लागेल. त्याकरता अगोदर फ्लेम गनच्या सहाय्याने तुम्ही गोठ्यातील जे काही गव्हाणी असतील, समजा कपारी असतील, भिंती असतील, भिंतीतल्या भेगा असतील, त्या भेगांमधले तुम्ही फ्लेम गनच्या सहाय्याने टेंबा करून जाळा किंवा फ्लेम गनच्या सहाय्याने जर तुम्ही केलं तर अतिशय चांगलं असतं. कारण ते खोलवर ते फ्लेम त्यात जाऊन त्यात ते गोचिड मारतं. त्याकरता अगोदर काय करायचं, गोठ्यातील तुम्ही पूर्ण फ्लेम गनच्या सहाय्याने गोठ्याचं पूर्ण जाळून घ्या. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे बुरशीजन्य. आपण घरच्या घरी आपल्याला करायचं असेल तर बुरशीजन्य कीटकनाशक तुम्ही वापर करू शकता. यामध्ये मेटारायझम आहे, बुरशी द्रावण आपल्याला भेटतं. फक्त 5 ग्रॅम बुरशी द्रावण घ्यायचं. 5 मिली दूध घ्यायचं आणि 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि हे फक्त गोठ्यामध्ये फिरायचंय. पशुधनाच्या अंगावर फिरायचं, पशुधनाच्या अंगावर ते फवारायचं नाही. फक्त गोठ्यात फवारलं तर काय होईल की बुरशी जी असते, बुरशीला गोचिडांच्या अंड्यांना ती चिकटते आणि इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या ते गोचिडांचा नाश करतं. हा झाला एक बुरशी कीटकनाशक वापर. वनस्पतीजन्य त्यात काय करायचं, तुम्हाला 10 मिली नीम तेल घ्यायचे, 10 मिली करंज तेल घ्यायचं आणि 20 मिली आपला अंगाचा साबण जो असतो त्याचा चुरा घ्यायचा, हा मिक्स करायचा. हा 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही द्रावण करून हे 2-3 तास भिजू घाला. भिजू घातल्यानंतर ते तुम्ही जनावरांच्या अंगावरही फवारू शकता आणि गोठ्यावर सुद्धा फवारू शकता. अशा प्रकारे त्या दोन्ही प्रकारे आपण हे करू शकतो. विशेष करून वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण अंगावरही करू शकतो आणि गोठ्यातही करू शकतो. आता हे ज्या वेळेस तुमचे गोचिड खूप प्रमाणात झालेले असतात त्यावेळेस आपल्याला काय होतं, हे बुरशीजन्य आणि वनस्पतीजन्य याला थोडासा वेळ लागतो. याला थोडीशी जरा लेंदी प्रोसेस राहते. आपल्याला इमिजिएट जर अटकाव करायचा असेल, आपल्याला दिसतंय आता खूप गोचिड झाले, त्याकरता तुम्हाला रासायनिक घटकांकडे वळावं लागेल. रासायनिक कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करावा लागेल. त्यासाठी तुम्ही पशुवैद्याचा सल्ला घ्या. व्यवस्थित रासायनिक ते औषध घ्या आणि तुम्ही ते पशुवैद्याच्या सल्ल्याने त्यांच्या अंगावर किंवा गोठ्यात सुद्धा तुम्ही ते औषध फवारू शकता. फक्त याची विषबाधा होणार नाही पशूंना, याची तेवढी खबरदारी तुम्ही घ्यायची. तर याचबरोबर तुम्हाला प्रिव्हेन्शन जर करायचं असेल, प्रतिबंधक जर करायचं असेल, आता पुढचा उन्हाळा येऊ घातला किंवा उन्हाळा सुरू झालाय, त्यासाठी तुम्ही दर महिन्याला एक आयव्हरमेक्टिनचं इंजेक्शन डॉक्टरच्या सल्ल्याने दिलं तर जनावरांच्या अंगावरील गोचिड मरतात आणि जनावरांच्या आतमध्ये जे आतड्यामध्ये जे जंत असतात ते जंत सुद्धा आपण ह्या आयव्हरमेक्टिनच्या इंजेक्शननी आपण मारू शकतो. त्याकरता प्रतिबंधक उपाय म्हणून तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आयव्हरमेक्टिनचं इंजेक्शन सुद्धा जनावरांना तुम्ही 1 महिन्यातनं एकदा देऊन घेऊ शकता. आता हे याचा प्रोटोकॉल जर करायचा ठरला तर आठवड्यातून 1 दिवस तुम्ही पहिलं फक्त काय करायचंय, पहिले 3 आठवडे वनस्पतीजन्य फक्त कीटकनाशक वापरायचंय. नंतर 4थ्या आठवड्यात तुम्ही बुरशीजन्य कीटकनाशक वापरायचं. म्हणजे वनस्पतीजन्य काय करतंय, जनावरांच्या अंगावरचं
मारतंय आणि गोठ्यातलंही मारतंय. कीटक आपले हे गुचिड मारतंय आणि चौथ्या आठवड्यात काय करायचंय, बुरशीजन्य फक्त मारायचे. जेणेकरून फक्त अंडे जे असतात, खाली पडलेले अंडे असतात, त्या अंड्यांना अंडे हे बुरशी चिकटतात. म्हणजे अंड्याचं सुद्धा आपण नायनाट करू शकतो. आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित गोठा साफ करा सगळा. साफ करून बाहेर घ्या. बाहेर घेऊन ते पूर्ण जाळून टाका. अशा प्रकारे सुद्धा प्रोटोकॉल आपण फॉलो करू शकतो. आता मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये विशेष करून गोचिडाबरोबरच हे डास, माशा, चिरटे यांचं सुद्धा नियंत्रण आपल्याला करावं लागेल. यापासून सुद्धा आपल्याला मानवांना सुद्धा खूप रोग होतात आणि त्याचबरोबर जनावरांना सुद्धा रोग होतात. जसं आपल्याला मानवाला आपण बघतो डेंग्यू फीवर असतो, चिकनगुनिया असतं, मलेरिया असतो, झिका फीवर असतं, टायफॉइड असतं. हे सगळे आपल्याला माहीतच आहेत. तशाच प्रकारचे आजार हे पशुधनाला सुद्धा होत असतात. विशेष करून समजा डासाबरोबर सरा आहे. बघा, एक गाय अशी एक गोल-गोल चक्कर मारून भिंतीला धडका मारते आणि गायी बऱ्याच वेळेस मरण्याची शक्यता असते. हा एक रोग आहे. बबेसिस आहे. लाल लघवी होते. मेंढीमध्ये ब्लू टंग आहे. अशी निळी जीभ पडते. 3 डे सिकनेस आहे. जसं 3 डे आपण माणसामध्ये आपल्याला डेंग्यू फीव्हर आपण ऐकतो, तसाच प्रकारचा हा डेंग्यू फीव्हर हा जनावरांना सुद्धा होतो. 3 डे सिकनेस म्हणतात त्याला. म्हणजे 3 दिवस हा आजार चालतो. परंतु काय होतं, यात हे सगळे व्हायरल डिसीज असतात, व्हायरल रोग असतात, विषाणूजन्य रोग असतात. यामध्ये जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बाकीच्या जीवाणूंचा याच्यावर पूर्ण अटॅक होतो आणि बाकीचे आजार उद्भवतात आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बाकीचे सुद्धा आजार त्याला होऊन तुमचं दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर याचा अतिशय भयंकर असा परिणाम होत असतो. त्याकरता कुठल्याही व्हायरल डिसीजेसमध्ये तुम्हाला तात्काळ उपचार करून घ्यावे लागतात. तसंच तुम्ही आजकाल लंपी स्किन सध्या तुम्ही बघताय. आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लंपी स्किन सध्या काही ठिकाणी चालू आहे. जरी तो थोडा कमी प्रमाण झाला असेल, जसं तुम्ही आता कोरोनाचं बघताय. कोरोनाचं कसं आता बराच उद्भव आलाय. तो त्याने त्या व्हायरसने, त्या विषाणूने रूप बदललंय. त्याच प्रकारचं सुद्धा लंपी स्किनचा जो व्हायरस आहे, तो सुद्धा त्याचं रूप बदलू शकतो किंवा दुसरा त्याचं रूप करून तो परत येऊ शकतो. त्याकरता मित्रांनो, हे जे रोग आहेत, सरा असेल, बॉव्हिसिस असेल, ब्लूटन असेल, थ्रिडिशियस असेल, लंपी स्किन डिसीज असेल, शेळ्यामध्ये निमोनिया असेल, याची तुम्ही त्वरित काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. आता लंपी स्किन डिसीजवरती ऑलरेडी लसीकरण चालू आहे. याची शेळीमध्ये देवी जो रोग होतो, त्या देवीवरची जी लस आहे, तीच लस या रोगावरती सध्या आपण वापरतोय. त्याचा परिणाम चांगला दिसून येतोय. आता हे डासामुळे जे होणारे जे डास असेल, माशा असेल, चिलटे असेल, हे जर होऊ द्यायचं नसेल आपल्या गोठ्यामध्ये, तर मित्रांनो, तुम्ही हर्बल औषधीचा वापर करू शकता. साधारणतः बाजारमध्ये बघा, तुम्हाला त्वरित आपलं करायचं असेल तर गुडबाय नावाचं एक 5 लिटरचं लिक्विड बाजारामध्ये भेटतं, औषध भेटतं. तुम्ही ते 1 लिटर औषध घ्या, त्यात 9 लिटर पाणी टाका आणि त्याची गोठ्यामध्ये फवारणी करा. गोठ्यामध्ये फवारणी केल्यानंतर आपल्याला डासांचं, माशांचं, चिलटांचं प्रमाण कमी झालेलं आढळून येईल. या व्यतिरिक्त तुम्ही साधारणतः घरच्या घरी अजून जर काही करायचं असेल, तर त्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 40 मिली करंज तेल घ्यायचं, 40 मिली नीम तेल घ्यायचं आणि 40 ग्रॅम साबण यांचं एकत्रित मिश्रण करून अंगावर किंवा त्या गोठ्यात सुद्धा तुम्ही हे 3-3 दिवसाच्या अंतराने फवारू शकता आणि अशा प्रकारे आपण त्या माशांचं आणि डासांचं नियंत्रण तुम्ही करू शकता. आता या व्यतिरिक्त हे झालं हर्बल झालं. हर्बल आणि किंवा ऑर्गॅनिक झालं आपलं. हे जर तुम्हाला समजा नसेल उपलब्ध करायचं, तर पण तात्काळ जर उपचार करायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही रासायनिक घटकांचा उपयोग करू शकता. त्यासाठी इन्सेक्टिसाइड्स आहेत, ॲकॅरेसाइड्स आहेत. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने तुम्ही ह्या घटकांचा, रसायनांचा तुम्ही उपचार करून घ्या आणि डासांचं नियंत्रण करा. आणि आता आजकाल माशी सापळा सुद्धा भेटतो. सापळाचा फ्लाय ट्रॅप तुम्ही असतो, म्हणजे एक समोर चित्र दिसतं बघा तो त्यामध्ये. ते व्हिनेगर असते. व्हिनेगरला काय करतं, ते माशा अट्रॅक्ट करतात. ते फर्मेंट झालेलं असतं सगळं ते आणि त्याला ते पूर्ण ॲसिटिक ॲसिडला ते पूर्ण ते असे अट्रॅक्ट करतात. म्हणजे ते एका जवळ येऊन त्या माशा तिथे बसतात. हे आपण ट्रॅप म्हणतो. आपण ट्रॅप करतो. अशा प्रकारे सुद्धा आपण माशांचं नियंत्रण करू शकतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी याच्यावर मगाशी बोललोच, आहार व्यवस्थापनावरती आपण. काय होतं, गाई म्हशींना जनरली ऊर्जा जी असते, ऊर्जा मेन असते सगळ्यामध्ये. तुम्हाला प्रजनन क्षमता जर टिकून ठेवायची असेल उन्हाळ्यामध्ये, तर ऊर्जा सगळ्यात महत्त्वाची. प्रथिनांबरोबर, प्रोटीन्स बरोबर ऊर्जा ही खूप महत्त्वाची. त्याकरता तुम्ही बायपास फॅट द्या. 15 दिवस समजा तुम्ही विण्याच्या अगोदर 15 दिवस बायपॅट दिलं आणि वेळेनंतर 15 दिवस बायपॅट दिलं, तर त्याची जी प्रजनन क्षमता आहे ती आपली टिकून ठेवू शकते. आता इथे तुम्हाला संक्रमण काळाविषयी थोडंसं सांगतो मी. संक्रमण काळ काय असतो? जी गाय गाभण असते, गाय गाभण व्यायच्या अगोदर 1 महिना आणि साधारणतः गाभण गाय व्याल्यानंतर 1 महिना, असा हा 2 महिन्याचा जो पिरियड असतो, याला आपण संक्रमण काळ म्हणतो. कारण ह्या संक्रमण काळात काय करते गाय, शेवटच्या महिन्यामध्ये, गाभण काळामध्ये गाय काय करते, गाय आपल्या पोटात जे असलेलं वासरू असतं, त्या वासराला संपूर्ण द्यायचा प्रयत्न करते. शरीरात तिच्याकडे जे उपलब्ध आहे,
ती संपूर्ण द्यायचा प्रयत्न करते. तुम्ही वरून तिला खाऊ घाला, अगर नका घालू. परंतु ती तिचं स्वतःचं वासरू असल्या कारणाने ती एक नैसर्गिक नियम आहे हा. त्याकरता त्या काळामध्ये ती स्वतःचं सगळं ती देऊन टाकते त्या वासराला. आणि व्याल्यानंतर मात्र तिला ती प्रसूती होताना कष्टमय त्रास होतो. कारण ती शरीरात तिची पूर्ण प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. वासरू जन्माला घालते, परंतु तिची शक्ती पूर्ण कमी होते आणि साधारणतः मग काय होतं यामुळं वासराचं गाईचा जार अडकतो म्हणा किंवा गाय गाभडते कधी-कधी. नंतर गर्भाशयाचे 10 होतात. व्याल्यानंतर परत तिचं दुधाचं प्रमाण चांगलं राहत नाही. परत ती वेळेवर माझावर येत नाही. वेळेवर माझावर येते परत ती गाभ राहत नाही. हे जे सर्व प्रकार आहेत, प्रजनन क्षमतेचे प्रकार असतील किंवा दुधाचे प्रकार असतील, याच्यावर त्याचा अनिष्ट असा परिणाम होतो. त्याकरता ह्या संक्रमण काळामध्ये गायीच्या शेवटच्या गाभण काळामध्ये तुम्ही 1 महिना चांगला खुराक द्या. चांगल्या खुराकाबरोबर चांगलं चिलेटेड मिनरल मिक्सचर द्या आहारातनं आणि त्याबरोबर बायपास फॅट सुद्धा देऊ शकता तुम्ही. कारण चांगली ऊर्जा जर तिने मिळाली, तर ती गायीची शक्ती चांगली राहते. ती चांगली वासरू जन्माला घालू शकते. त्यानंतर ती पुन्हा माझावर येऊ शकते. माझावर परत ती गाभ राहू शकते. त्याकरता मित्रांनो संतुलित आहाराबरोबरच बायपास फॅट द्या, बायपास प्रोटीन द्या, मिनरल मिक्सचर द्या, चिलेटेड मिनरल मिक्सचर द्या. चिलेटेड म्हणजे काय असतं? तुम्हाला चांगलं मिनरल मिक्सचर दिलं म्हणजे बायपास करून मिनरल मिक्सचर आतड्यात जातं आणि आतड्यात गेल्यानंतर जास्त मिनरल्स आपल्याला शरीरामध्ये उपलब्ध होतात. त्याकरता चिलेटेड मिनरल मिक्सचरचा तुम्ही उपयोग करा. आजकाल भरपूर बाजारामध्ये ब्रँडेड चिलेटेड मिनरल मिक्सचर आहे. चांगलं थोडंसं आपण जास्त खर्च केला तर बाकीचे जे परिणाम होतात शरीरावर गायीच्या ते होत नाहीत. अप्रत्यक्षरित्या आपण थोडा जास्त खर्च केला तर आपण जास्त प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला त्या गायीपासून मिळू शकतो. कारण काय असतं, गाय जरी व्याली, दूध जर कमी झालं, तर त्यातनं आपला लॉस होतो आणि गाय येऊन पुन्हा परत ती माझावर जर नाही आली वेळेवर, तर आपला तो सुद्धा एक 2, 3, 4 महिन्याचा लॉस होत असतो. कारण दररोज आपण त्याला खाऊ घालत असतो. दररोज ₹300-400 आपण खर्च करत असतो. त्याकरता गाय व्याल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये परत ती माझावर येऊन ती परत गाभण राहिली पाहिजे. तरच ती आपल्याला गाय ठेवणं परवडतं, आर्थिकदृष्ट्या परवडतं. त्याकरता विशेष करून उन्हाळ्यामध्ये हे परिणाम जास्त आपल्याला दिसतात. त्याकरता उन्हाळ्यात विशेष करून जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये एक तर वरनं ताण असतो, उन्हाचा ताण असतो, शारीरिक तापमान वाढलेलं असतं. त्याबरोबर परत चारा हा खास त्यावेळेस उपलब्ध नसतो. त्याकरता तुम्ही संतुलित आहार द्या. संतुलित आहाराबरोबर कडव्याबरोबर हायड्रोपोनिक्स वापर करू शकता. ऊसाचा तुम्ही सायलेज करून देऊ शकता. हे जेणेकरून त्याची गरज जी आहे, ती गरज आपण भागवली तर येणारं जे काही बाकीचे प्रॉब्लेम्स असतात गायींचे, ते प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. आता उन्हाळ्यामध्ये, विशेष करून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाळलेलं चारा कारण हिरवा चाऱ्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं असतं. त्याकरता उन्हाळ्यामध्ये जो काही वाळलेला चारा आहे, आपल्याला त्याचंच नियोजन करायचं आहे उन्हाळ्यामध्ये, की जेणेकरून तो खाऊ घातलेला वाळला चारा, तो अधिक पौष्टिक होईल आणि पौष्टिक झाल्यानंतर तो जनावर खाल्ल्यानंतर त्याचं डायजेशन चांगलं होईल. डायजेशन चांगलं झाल्यानंतर, चांगलं पचल्यानंतर ते शरीराला जास्त उपलब्ध होईल. त्याकरता जो काही चारा आहे, तो थोडा त्याच्यावर नियोजन करा. त्याला प्रक्रिया करा. प्रक्रिया करून तो खाऊ घाला. आता उदाहरण द्यायचं म्हटलं, तुमचं गव्हाचं काड असेल, वैरण-कुट्टी असेल, गवत असेल, भाताचा पेंढा असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल, कुटार असेल, ह्या सगळ्यांचं जर आपण नियोजन चांगलं व्यवस्थित केलं, त्याच्यावर जर प्रक्रिया केली आणि ते जर खाऊ घातलं आणि तेच जर खाऊ घालताना आपण जर त्याचं प्रमाण समजा समजा या सगळ्या गव्हाच्या काडाचं प्रमाण समजा 100 किलो धरलं, कुठलंही एक खाद्य आपण 100 किलो धरलं, त्यात जर आपण 1-2 किलो युरिया टाकला, 1 किलो गूळ टाकला, 1 किलो क्षार मिश्रण टाकलं, 1 किलो खडीमीठ टाकलं आणि 20 लिटर पाणी टाकलं आणि अशा प्रकारे त्याच्यावर जर फवारलं आपण आणि एक ते एक 48 ते एक समजा एक 50 तास जर आपण ते झाकून ठेवलं आणि त्यानंतर जर खाऊ घातलं, तर नक्कीच ह्या चाऱ्याची पौष्टिकता वाढते, पचन वाढतं. पचन वाढल्यानंतर शरीराला चांगले अन्नघटक आपण मिळू शकतात. आता याच दरम्यान अजूनही काही ठिकाणी ऊसतोड चालू आहे. जो काही कुट्टी असेल, तुम्ही ही ऊसाचे वाढे असतील, त्या ऊसाच्या वाढ्याची कुट्टी करून ठेवू शकता आणि तुम्ही ते उन्हाळ्यात खाऊ घालू शकता, उन्हाळ्यामध्ये. आता काय होतं बरेच शेतकरी हे ऊसाचे वाढे ॲज सच खाऊ घालतात किंवा आहे तसे ऊसाचे वाढे ते खाऊ घालतात. त्या ऊसाचे वाढे खाऊ घातल्यामुळे काय होतं, ऑक्झालेटचं प्रमाण तेव्हा जास्त असल्यामुळे ऑक्झालेट पोटात गेल्यामुळं पोटातलं जे कॅल्शियम असतं, ते कॅल्शियम आणि ऑक्झालेट एकत्र होतात आणि ते शेणावाटे बाहेर फेकलं जातं. म्हणजे तुमचं कॅल्शियमचं प्रमाण शरीरातलं कमी होतं. फक्त वाढे खाऊ घातले तर, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया जर नाही केली, फक्त वाढे खाऊ घातले, तर त्यात ऑक्झालेट असल्यामुळे आपलं गायीच्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन कॅल्शियम फॉस्फरस रेशो डिस्टर्ब होतो. तो डिस्टर्ब झाला, की तुमची गाय जरी माजावर आली, जरी सोट दिसतोय, तरी ती गाय गाभण राहत नाही. कारण तो माज
व्यवस्थित नसतो, कारण आतमध्ये तुमचं कॅल्शियम फॉस्फरसचं ह्या मेन महत्वाचं खनिजाचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्याकरता मित्रांनो, ऊसाच्या वाढे हे तसे आहे तसे खाऊ घालण्यापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करा. त्यावर प्रक्रिया करायचं सांगायचं झालं, की तुमची चुन्याची निवळी जी असते, त्या चुन्याची निवळी करा. बघा आपलं हे जे असतं ना चुना, खडा चुना जो भेटतो, तुम्ही तो भिजू घाला. वरचं जे द्रावण येतं, ते द्रावण तुम्ही दररोज 2-3 दिवस काढा. ते द्रावण घ्या. त्याबरोबर 2% मिठाचं द्रावण त्यात टाका, मिक्स करा आणि तुम्ही त्या ऊसाच्या वाढ्यावर तुम्ही ते शिंपडावा. एक थरावर दिलं का वर परत शिंपडायचं, दुसऱ्या थरावर परत शिंपडायचं. असं जर तुम्ही करून ठेवलं आणि ते 48 तासानं जर ते तुम्ही जर खाऊ घातलं, तर त्याच्यावर चांगली प्रक्रिया होऊन बाहेरच्या बाहेरच ते ऑक्झॅलेटचे आणि त्या कॅल्शियमची, चुन्यामध्ये कॅल्शियम असतं. कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटची बाहेरच प्रक्रिया होऊन ते बाहेरच त्याचा कार्यक्रम होतो आणि तुम्ही खाऊ घातल्यानंतर तुमचं ते ऑक्झॅलेट आतल्या कॅल्शियमला टच करत नाही. उलट कॅल्शियम बाहेरच्या वाढ्यात कॅल्शियम वाढतं. वाढल्यामुळे अजून कॅल्शियम शरीराला भेटतं आणि जो काही घातक परिणाम वाढायचा होतो, तो आपण इथे टाळू शकतो आणि जे काही आपली प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, तो परिणाम आपण इथे टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग, तुम्ही वाढ्याचा आत्ताच मुरघास करून ठेवू शकता, की जेणेकरून तुम्ही तो उन्हाळ्यात तो वापरू शकता. उन्हाळ्यात जी हिरव्या चाऱ्यांची कमतरता असते, ती कमतरता तुम्ही या मुरघासापासून जसं तुम्ही मक्याचा मुरघास काढता, त्याच प्रकारे ऊसाच्या वाड्याचा मुरघास करा. त्यावर वाटल्यास आजकाल बाजारात बॅसिलस सबटायलिस नावाचं कल्चर भेटतं. आजकाल कल्चर भेटतं. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहेत सगळे कल्चर्स वगैरे. तुम्ही कल्चरचा वापर केला तर चांगल्या प्रकारचा मुरघास होऊ शकतो. म्हणजे त्याचं आपण क्वालिटी वाढते कल्चर जर वापरलं आणि चांगला मुरघास तयार होतो आणि चांगला मुरघास करून तुम्ही हा उन्हाळ्यात याचा वापर करू शकता आणि आपली गायीची मिळणारी उत्पादन क्षमता असेल किंवा प्रजनन क्षमता असेल ती आपण टिकवून ठेवू शकतो. आता याचबरोबर तुम्हाला घरच्या घरी जर संतुलित खाद्य करायचं असेल किंवा जे काही शेतकरी जास्त अफोर्ड करू शकत नसतील किंवा घरच्या घरी सुद्धा हे संतुलित खाद्य करू शकतो. त्यामुळे तुम्ही भरडलेलं धान्य असेल, मका, ज्वारी असेल, बाजरी असेल, तर 30% प्रमाण घ्या. गहू, ज्वारी, बाजरी यांचा कोंडा 20 प्रमाण घ्या. भरडलेल्या डाळी असतील, तूर, चणा, उडीद यांचं 12% प्रमाण घ्या. 12 भाग घ्या आणि तेलरहित पेंड्या घ्या. सरकी शेंगदाणा असेल, सोयाबीन ती 20 भाग घ्या. तेलपेंड, सोयाबीन, सूर्यफुलीचं 15% आसपासच त्याचं प्रमाण ठेवायचं आहे. खनिज मिश्रण एक 2% घ्या. मीठ 1% घ्या. असं 100% प्रमाण असं तुम्ही जर घरच्या घरी सुद्धा हे तुम्ही खाद्य करू शकता आणि याचा उन्हाळ्यात तुम्ही वापर करू शकता. उन्हाळ्यात आपल्याला खाद्य देणं अतिशय गरजेचं आहे. जेणेकरून शरीरातलं प्रथिनांचं प्रमाण, ऊर्जेचं प्रमाण आपण टिकवून ठेवलं तरच आपली उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता, गाय गाभण राहण्याची क्षमता वाढते. आता हे मगाशी तुम्हाला बोलता तुम्हाला सांगितलं की त्याचे फायदे या संतुलित खाद्य, मिनरल मिक्सचर असेल, तुमचा खुराक असेल, तुमचं बायपास फॅट असेल, बायपास प्रोटीन असेल, याचं खाऊ घालण्याचे हे फायदे आहेत मित्रांनो. हे जे तुम्ही चित्रामध्ये बघतो बघा, प्रोलॅप्स, गाय म्हणजे मायांग बाहेर येणं किंवा खालच्या चित्रात तुम्ही बघता गाय गाय म्हणजे अडकलेली आहे, म्हणजे दिसतो काय म्हणतो आपण त्याला, गाय आपण वास्तव आपल्याला ओढून काढावं लागतंय. याचे कारणं जे आहेत, कारणे हे असंतुलित खाद्य खाऊ घातल्यामुळे होतात. त्याकरता संतुलित खाद्य खाऊ घातलं तर आपण शारीरिक पोषण उत्तमरित्या राहून त्याचं उत्तम आरोग्य राहतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे आजारी पडत नाही. वासरांची वाढ उत्तम होते आणि गाभण गायी म्हशीतील प्रसूती सुलभ होते. वेळेनंतर वार व्यवस्थित व लवकर पडण्यास मदत होते आणि इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या तुमचा भाकड काळ कमी होऊन प्रजनोत्पादन क्षमता वाढते. आणि जे काही आपण क्लायमेट चेंज आहे, जे आपण मिथेन वायूचं विसर्जन करतोय, त्याच्यात सुद्धा आपण आपला सहभाग देऊ शकतो. आता आरोग्य व्यवस्थापन असेल, तर आरोग्य व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचं जंत निर्मूलन आहे. जंत निर्मूलन, पोटातले जंत जे असतात, हे जंतांचा परिणाम हा तुम्ही वरनं कितीही खाऊ घातलं, कितीही संतुलित खाद्य खाऊ घातलं, किती बायपास प्रोटीन, बायपास फॅट, मिनरल खाऊ घातलं, जर जंत निर्मूलन जर केलं नाही, तर तर तुमचं दिलेलं अन्न हे सगळे हे जंत खाऊन टाकतात आणि गाईला कमी प्रमाणात भेटतात. इनडायरेक्टली किंवा बाकीचे आजार त्यातनं किंवा उत्पादन क्षमता कमी होणं, दूध उत्पादन कमी होणं, गाय माझ्यावर येणं, हे सगळे घटकच कमी मिळतात जंतांमुळे. त्याकरता मित्रांनो, जंत निर्मूलन दर 3 महिन्याला जंत निर्मूलन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला मी गोचिड नियंत्रण म्हटलं, डास, माशा नियंत्रण म्हटलं, त्याबरोबरच ह्या गायीच्या पोटातील जंतांचं निर्मूलन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याकरता तुम्ही ह्या गोचिडाचं नियंत्रण करण्याबरोबरच गायीच्या पोटातील जंतांचं सुद्धा निर्मूलन करणं आवश्यक आहे. त्याकरता दर 3 महिन्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताचं औषध पाजून घ्या.
ह्या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक ऍड करतो. दंताचं औषध पाजण्याच्या अगोदर तुम्ही जर दररोज एक 3 दिवस लिव्हर टॉनिक दिलं, कारण काय होतं कुठलंही औषध आपण वरनं पाजलं, कुठलंही काही केलं, ते सगळं ते लिव्हर आपल्या शरीरात सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन असतो, अवयव असतो. लिव्हर, यकृत, कारण ह्या यकृतातून सगळं तुमचं मेटाबॉलिझम होत असतं. त्याकरता ह्या यकृतावर ताण येऊ द्यायचा नसेल, या दंताच्या औषधामुळं, तर तुम्ही दंताचं औषध पाजायच्या अगोदर 3 दिवस तुम्ही दररोज एक 100 मिली लिव्हर टॉनिक जनावराला द्या आणि त्यानंतर तुम्ही दंत निवारण करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा झालेला दिसेल. तुमचं लिव्हर, यकृत हे सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही औषधांचा ताण सहन करायचा असेल, तर तुम्हाला यकृत सक्षम राहावं लागतं. त्याकरता दंताचं औषध पाजण्याच्या अगोदर तुम्ही 3 दिवस लिव्हर टॉनिक 100-100 मिली याप्रमाणे जर वरनं पाजलं, तर जे काही आपण दंताचं औषध पाजतो त्याचा परिणाम चांगला होतो. यकृत चांगलं होतं, जंतही मरतात आणि गायीचं उत्पादनही वाढतं, गायींची प्रतिकार क्षमताही आपल्याला टिकून ठेवता येते. आता याकरता ज्यावेळेस आपण आजचं वासरू हे उद्याची गाय म्हणतो, त्यासाठी आपल्याला वासराचं संगोपन शास्त्रोक्त पद्धतीने करावं लागेल. त्याकरता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी दंत निर्मूलन हा सगळ्यात महत्त्वाचा. तोच प्रकार हा तुम्ही वासरात जर राबवला, तर होणारी पुढची कालवड जी आहे, ती कालवड चांगली सशक्त होईल, चांगली धष्टपुष्ट होईल आणि लवकर माजर होईल, ती लवकर ती गाभ राहू शकते. त्याकरता तुम्हाला वासराचं सुद्धा लसीकरण आणि दंत निर्मूलन कार्यक्रम वेळापत्रक हा शास्त्रोक्त पद्धतीने राबवावा लागेल. याकरता तुम्हाला ह्या वासराच्या 10व्या दिवसापासून, वयाच्या 10व्या दिवसापासून दर महिन्याला आपल्याला याचं दंत निर्मूलन करायचं आहे. आता लसीकरण सुद्धा तुम्हाला सांगतो. लसीकरण ह्या दंत निर्मूलनाबरोबर वासराचं तुम्ही लसीकरण जर तुम्ही दरवर्षी केलं, तर येणारे रोग जे आहेत, ते रोग तुम्हाला येणार नाहीत आणि तुमची येणारी कालवड लवकर वयात येईल, लवकर धष्टपुष्ट होईल, लवकर माजर होईल, लवकर ती गाभ राहून त्या कालवडीपासून आपण तिच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेध घेऊन जास्तीत जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याकरता वासरू ही उद्याची कालवड असल्या कारणाने वासरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने दंत निर्मूलन करा, लसीकरण करा. त्यामध्ये ब्रुसेलोसिस आहे, थायलेरिस आहे, जाळ खुरकूत आहे, घटसर्प आहे, फऱ्या आहे. हे सर्व महत्त्वाचे रोग जे आहेत, हे राबवाचं लसीकरण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाळ खुरकूत रोग. आता हा लाळ खुरकूत रोग भयंकर आपल्या पूर्ण देशामध्ये त्याचं अजून उच्चाटन होऊ घातलेलं नाहीये. त्याकरता आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही राष्ट्रीय योजना, राष्ट्रीय रोग नियंत्रण योजना म्हणून सादर केलेली आहे. सध्या ती महाराष्ट्रात राबवली जात आहे. सध्या मागच्या 1 सप्टेंबर 2020 पासून याची लसीकरण फेरी सुरू झालेली आहे. तरी शेतकरी बंधूंनी फील्डमध्ये जे पशुवैद्यक अधिकारी काम करतायत, त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्यामार्फत ही लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि ह्या लसीकरणाचा आपल्याला उच्चाटन करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. कारण हा अतिशय भयंकर असा रोग आहे. कारण या रोगामध्ये जनावर मरतो कमी आहे, परंतु याचा अनिष्ट असा परिणाम हा जनावरांच्या दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर होत असतो. कारण आणि प्रचंड एकदा झाला तो रोग, की त्याच्यावर अतिशय असा 10 ते 12 दिवस प्रचंड असा महागडा असा तुम्हाला त्याच्यावर उपचार करावा लागतो. तर हे जर टाळायचं असेल आपल्याला, तर तुम्ही लसीकरण करून घ्या. दंताचं औषध द्या. त्यानंतर लसीकरण तुम्ही वेळेवर दर 6-6 महिन्याला लसीकरण करून घेतलं तरी काही हरकत नाही. याची लसीकरण फ्री चालू आहे. तर त्याचा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आता शेळ्या असतील, त्या शेळ्यामध्ये सुद्धा जसा लाळ खुरकूत रोग हा गायीमध्ये आहे, त्याच प्रकारचा रोग हा पी-पी-आर नावाचा रोग जो आहे शेळ्यामध्ये अतिशय आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये शेळ्या ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता, त्यावेळेस शेळ्या खरेदी करताना अतिशय काळजी घ्या. याला काय होतं, या शेळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खरेदी करा. त्याला तो रोग आहे की नाही, तो चौकशी करा. त्यानंतरच खरेदी करा. कारण काय होतं, दुसऱ्या भागातून शेळी आणल्यानंतर तिथला चारा पाणी बदलतं, तिथलं हवामान बदलतं आणि हवामान बदलल्यामुळं त्या शेळीचं लसीकरण जर केलेलं नसेल, तर प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं तिला हा रोग उद्भवण्याची शक्यता जास्त असते. त्याकरता खरेदी करताना काळजी घ्या. प्रतिकार शक्ती आणि संतुलित आहार द्या आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण करून घ्या आणि लसीकरण करून घेताना शीतसाखळी ती मेंटेन केली आहे की नाही, तीच त्याची खबरदारी अत्यंत गरजेची आहे. कारण काय होतंय, या पी-पी-आरमध्ये लसीकरण केलं जातंय, परंतु ती लस जर व्यवस्थित बर्फात नसेल, ती जर जिथून तुम्ही लस आणली आणि देऊपर्यंत जर ती व्यवस्थित बर्फात ठेवली नाही, तर लस दिल्याचा त्याचा काहीही परिणाम त्या शेळ्यांवरती होत नाही. असं सध्या बऱ्याच ठिकाणी दिसतंय. त्याकरता लस करताना तुम्ही स्वतः लक्ष घाला. ती लस व्यवस्थित त्या बर्फात ठेवली आहे का नाही? कोणती जी शीत साखळी तिला नेमून दिलेली आहे, ती शीत साखळी त्यांनी मेंटेन केली का नाही, याची तुम्ही खबरदारी करून घ्या आणि दरवर्षी ह्या पी-पी-आर रोगांचं तुम्ही लसीकरण शेळ्यांमध्ये करून घ्या.
किरळ लागणे. आता किरळ लागणे कसं होतं, हा भाग कोवळी ज्वारी असेल, कोवळी ज्वारी बऱ्याच ठिकाणी आता अवकाळी पाऊस होतो. कधी-कधी ज्वारी आता ज्वारी सीझन संपत आलाय. कधी-कधी खाऊ घालतात. कोवळी ज्वारी सुद्धा कधी-कधी खाल्ल्यानंतर त्यामधलं जे सोडियम तुमचं थायसल्फेट असतंय ते सॉरी हायड्रोनिक साईड असतं. हायड्रोसायनिक ॲसिडमुळे याला आपल्याला विषबाधा होते. त्याच्यावर उपचार आहेत. सोडियम थायसल्फेट नावाचं औषध आहे. तुम्ही ते ओरली देऊ शकता. डॉक्टरांना बोलून तुम्ही ते इंजेक्शन देऊ शकता. तो कंट्रोल होऊ शकतं. परंतु हे होऊ द्यायचं नसेल तर कोवळी ज्वारी खाऊ घालू नका. आणि त्याचबरोबर सध्या नद्यांना म्हणा, बांधावर म्हणा, इकडे-तिकडे ओढावर सुद्धा कोवळ्या विषारी गवत सुद्धा उगवलेलं असतं. कारण हा कधी-कधी अवकाळी पाऊस पडतो. आता वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे. त्याकरता हे काटेमाड जे असतील, ढोलांबा असतील, रातल्या भाजी असेल, हे गवतं खाऊ घालताना काळजी घ्या. साधारणतः काय करायचं, एक 6 ते 7 इंचानंतर ते कट करा आणि कट करून ते तुम्ही वाळलेल्या वैरणीबरोबर मिक्स करून जर खाऊ घातलं, समजा ज्यांना कधी खाऊ घालावंच लागतंय बुवा, दुसरा चाराच उपलब्ध नाही, त्यांनी थोडंसं लांब अंतरावर ते गवत कापा आणि एक वाळलेल्या चाऱ्यावर खाऊ घाला. त्याचा थोडासा परिणाम कमी होतो. कारण काय असतं यामध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट असल्यामुळं शरीरात ते फास्ट पसरतं आणि तुमचं ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता पूर्ण ती खराब करून टाकते आणि ऑक्सिजन नाही मिळाला की तडका-फडकी जनावरं यामध्ये मरतात. सेम केस किरळ लागण्यामध्ये सुद्धा म्हणजे किरळ लागण्यात सुद्धा तडका-फडकी मरतात. त्यांना ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता पूर्ण त्याची निघून जाते आणि तडका-फडकी जनावरं मरतात. याकरता शेतकरी बंधूंनी काळजी घ्यावी. हे कोवळं ज्वारी ताटं खाऊ घालू नका आणि कोवळे विषारी गवतं खाऊ घालताना थोडीशी काळजी घ्या. ते खाऊ घालत असताना पशुवैद्यकांचं मार्गदर्शन घ्या. तर शेळ्यामध्ये जसं पीपीआर म्हटलं मगाशी, पीपीआर बरोबर निमोनिया हा फुफ्फुसदा हा सुद्धा तुम्हाला होण्याची शक्यता साधारणतः थंडीत जास्त प्रकार होतो. परंतु आजकाल कुठलाही रोग कधीही होऊ शकतो. कारण वातावरणातील बदलामुळे, क्लायमेट चेंजमुळं कुठलेही रोग कुठेही कधीही होण्याची शक्यता असते. त्याकरता आपण अगोदरच जर काळजी घेतली, तर हे आपण टाळू शकतो. यात थोडंसं जरा निमोनियामध्ये काय होतं, कॉन्टेजियस कॅप्रॅन आम्ही याला प्लुरोनिमोनिया म्हणतो. हा ते थोडंसं भयंकर आहे. फार फास्ट हा रोग ह्या शेळ्यामध्ये वाढतो. नाकातून शेंबूड आला काही तुम्हाला तुम्ही समजून घ्यायचं, की याला थोडंसं फुफ्फुस आला, याला काहीतरी दाह झालेला आहे किंवा इन्फेक्शन झालेलं आहे. तात्काळ तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. गोठ्यात जे माश्या असतील वगैरे असतील, ह्या माश्या तुम्ही नायनाट करा. मगाशी तुम्हाला म्हटलं मी गुडबाय लिक्विड तुम्हाला सांगितलंय. तुम्ही 1 लिटर लिक्विड घ्या, 9 लिटर पाणी घ्या आणि तात्काळ पूर्ण गोठ्यात फवारा. कारण काय होतं, हा रोग फार फास्ट इतर शेळ्यांना पसरतो. त्याकरता ही शेळी वेगळी करा, त्याला ट्रीटमेंट करा, बाकीचे प्रतिबंधक उपाय सुरू करा. लंपी स्किन डिसीज मगाशी तुम्हाला यावर सांगितलं. लंपी स्किन डिसीजवर सध्या बऱ्याच लोकांना यांना माहिती आहे, अंगावर पुरळ येणं वगैरे, वगैरे. परंतु ह्या रोगावरचं लसीकरण करून घ्या. याच्यावरती गोट पॉक्स व्हॅक्सिन नावाचं म्हणजे शेळ्यातील देवीची जी लस आहे, ती लस तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने टोचून घ्या. हा लंपी स्किन डिसीज आटोक्यात येतोय. ह्या लस दिल्यामुळे आटोक्यात येतोय. जरी ज्या ठिकाणी आला, तर त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तात्काळ उपचार करा. लवकर सुरू करा. वाट पाहू नका. कारण हा फास्ट वाढतो. इतर जनावरांना सुद्धा खूप होण्याची शक्यता असते. कारण व्हायरल डिसीज हा विषाणूजन्य रोग आहे. त्याकरता खरेदी करताना काळजी घ्या. जनावर एक भागातून ज्या भागात हा नाही त्या ठिकाणीच जनावर घ्या. थोडीशी डॉक्टरचा सल्ला घ्या कुठल्याही जनावर खरेदी करताना. कारण लंपी स्किन डिसीज अजूनही काही ठिकाणी तो आढळतो आहे. लसीकरण चालू आहे. नसेल केलं तर लसीकरण करून तुम्ही याचं घेऊ शकता. आता हे थोडंसं घरच्या घरी सुद्धा तुम्ही इथनं वेटनरी प्रॅक्टिस करू शकता. एक कासेवर समजा सूज आली असेल, तर इथं तीळ किंवा मोहरीचं तेल घ्यायचं, हळद पावडर घ्यायची आणि लसूण 2 पाकळ्या घेऊन याच्यावर तुम्ही ते लेप करून तुम्ही तो लावू शकता. वार जर जार नसेल पडला, तर मुळा घ्या, एक भेंडी 1.5 किलो भेंडी घ्या आणि गूळ घ्यायचा आवश्यकतेनुसार आणि मीठ टाकून ते तुम्ही त्याचं द्रावण करून तुम्ही ते पाजू शकता. त्यामुळे सुद्धा जार पडतो. परंतु जार पडला नाही, तर जास्त काळ थांबू नका. कारण काय होतंय, जार जर नाही पडला, तो आज राहिला, तो आज जाळ तो सडतो. सडल्यानंतर पूर्ण गर्भाशय खराब होतं. त्याकरता डॉक्टरांना बोलवा. डॉक्टरांचा लवकर सल्ला घ्या. आपण जार तो ज्यावेळेस पडतच नाही, त्यावेळेस तुम्ही तो जार हाताने सुद्धा काढू शकता आणि चांगले त्यावर उपचार करून आपण ते गर्भाशय पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु घरच्या घरी तुम्ही व्यायानंतर लगेच जर हे प्रकार केले, इथनं प्रॅक्टिस केली, भेंडी घेऊन 1.5 किलो भेंडी घेऊन गूळ टाकून जर ते तुम्ही त्यात पाजलं, तर जार पडतो. जंत असतील, जंताला सुद्धा आता ही सगळी सामग्री इथे दिली मी. कांदे दिले, लसूण, बाकड्या, मोहरी, जिरे, कडुलिंबाची पानं असतील, कारले असतील, हळद असतील, काळी मिरी असतील, केळीचा कुंदा असेल, हे सर्व एकत्र करून त्या प्रमाणात आपल्याला हे पाजायचे औषध, त्याने सुद्धा जंत मरतात. हागवून असेल, हागवून सुद्धा हे मिश्रण आहे. सगळे एकच प्रकार, सगळे आपले मसाल्याचे पदार्थ आहेत.
ते तुम्ही कधी मला फोन करू शकता. आपण तुम्हाला ते ह्या सगळ्या स्लाइड्स आपण तुम्हाला आम्ही शेअर करूया. जखमा असतील लाल खुरकुतमध्ये ह्या प्रकारे जर आपण पेस्ट करून जरी लावली घरच्या घरी तरी म्हणजे फर्स्ट एड म्हणून तात्पुरते उपचार म्हणून तुम्ही हे करू शकता. पोटफुगी असेल, पोटफुगी साधारणतः काय होतं उन्हाळ्यामध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात दिसतो आपल्याला पोटफुगी. कारण काय असतं, समजा कोवळं गवत आपल्याला हिरवं गवत जनावरांना भेटत नाही. पण कधी एकदम जर भेटलं हिरवं गवत, तर ते आधाशाने खातात. एकदम फास्ट खाऊन टाकतात. त्याकरता त्यावेळेस सुद्धा पोटफुगी होण्याचं कारण असतं. कारणं होऊ शकतात म्हणजे पोटफुगी होऊ शकतात. त्याकरता घरच्या घरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कांदे, लसूण, लाल मिरची, जिरे, हळद, गूळ, मीठ, अद्रक, विड्याची पानं, काळी मिरी वगैरे. परंतु यात खूपच पोट फुगलं असेल तर डॉक्टरांना बोला. नेब्लॉन आपलं पावडर असते किंवा टिम्पॉल पावडर असेल आपल्याकडे. नेब्लॉन नाही सॉरी टिम्पॉल. टिम्पॉल आपल्या संग्रही ठेवा, आपल्या घरात ठेवा. टिम्पॉल पावडर असते किंवा ब्रोटोसिल लिक्विड असतं ते घरात ठेवा. हे बाजारात सहजासहजी भेटतात. हे सगळं आयुर्वेदिक औषधं आहेत. टिम्पॉल, ब्रोटोसिल तुम्ही ते लगेच पाजू शकता. जर नाही पोट ओसरलं तर तुम्ही ते लगेच तात्काळ उपचार करून त्यावर घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने. परंतु कारण काय होतंय पोटफुगीमध्ये तात्काळ जनावर उपचार जर केले नाही तर जनावर मरण्याची शक्यता असते. कारण पूर्ण पोट फुगल्यानंतर पूर्ण प्रेशर त्या छातीवर पडतं. छातीवर पडल्यानंतर जनावरांना श्वास घेण्यात त्रास होतो आणि श्वास न घेता आल्यामुळे जनावर मरू शकतं. त्याकरता याच्यावर तात्काळ उपचार करून घ्या. हे तापासाठी सुद्धा एक हे सगळे इथनं भेटणारे जे काही मिश्रण आहेत सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत सगळे जिरे असतील सगळे हे सर्व तुम्ही एकत्र करून सुद्धा घरच्या घरी करू शकता. जखमेवर लावू शकता. गाव न राहण्याकरता या वनस्पती आहेत. त्या वनस्पती सुद्धा कोरफड, शेवगा वगैरे यांचा सुद्धा तुम्ही घरच्या घरी एक प्रयोग म्हणून तुम्ही करू शकता. गोचिडा असतील, गोचिड्याला मगाशी सांगितलं बुरशीजन्य, वनस्पतीजन्य हे सुद्धा इथे लसूण, पाकळ्या, कडुलिंबाची पानं वगैरे बिया घेऊन हळद हे सगळ्यांचं एकत्र मिश्रण तयार करून ते पेस्ट करून जर लावलं तर ते मरतात. परंतु ज्यावेळेस गोचिडं झालेच आहेत, त्यावेळेस आपल्याला जास्त वाट पाहायची नाहीये. हे न होण्याकरता तुम्ही जर सुरुवातीला केला तर उपचार काही हरकत नाही. पण ज्यावेळेस खूप गोचिड झाले असतील, त्यावेळेस तुम्ही तात्काळ उपचार करून घ्या. कारण गोचिड हा अतिशय भयंकर असा प्राणी आहे. विशेष करून संकरित जनावरांना हा फटकन फास्ट प्रमाणात त्याचं ब्रीडिंग होतं. फास्ट प्रमाणात ते वाढतात आणि थायलॅरिस हा अतिशय कॉमन असा रोग आहे. संकरित जनावरांमध्ये गोचिड ताप हा अतिशय कॉमन म्हणजे साधारण खूप ठिकाणी तो आढळतो. त्याकरता गोचिडाचं नियंत्रण करा. झाला असेल तर डॉक्टरांना बोला. याच्यावर उपचार आहेत. चांगली औषधं आहेत. तो गोचिड ताप बरा होऊ शकतो. तसं इव्हन तुम्हाला हे सांगतो, की बऱ्याच ठिकाणी हिमोग्लोबिन 2-3 ग्रॅमपर्यंत पोहोचतं. त्यावेळेस इथं बऱ्याच ठिकाणी काही फील्डमध्ये व्हेटरनरी डॉक्टर्स, पशुवैद्यकीय अधिकारी ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा करतात. ब्लड ट्रान्सफ्युजन जसं आपण माणसामध्ये करतो, तसं आपला जनावर एखादी चांगली व्हॅल्युएबल जनावर जर असेल, चांगली कॉस्टली जी गाय असेल, तर तुम्ही ती वाचवू शकता. फील्डमध्ये लोकं कामं करतायत. ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा याच्यात होऊ शकतो. जेणेकरून रक्त आपण भरून काढतो. म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपण वाढवू शकतो. ते मायांक बाहेर येणं असेल, मायांक बाहेरमध्ये याच्यावर सुद्धा हार्मोनल ट्रीटमेंट आहेत. आल्यानंतर तुम्हाला कोरफडीचं पान सुद्धा आपण करून चिरून त्यावर जेल काढून त्यावर तो लावू शकतो. हा पण प्रकार आहे. लाजोळीची पानं पण आहेत, हळद हे सगळं मिक्स करून त्यावर तुम्ही लावू शकता. परंतु काय होतं याच्यावर बऱ्याच वेळेस आपल्याला कधी-कधी वाट पाहता येते. कारण इथं अंग बाहेर पडल्यानंतर याच्यावर हे उपचार करून जर झालं नाही, तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना लगेच बोला. कारण ते मायांक आपल्याला परत पूर्ववत आतमध्ये ठेवून द्यायचंय. बाहेर जर राहिलं तर माश्या असतात किंवा काही कावळे असतात ते त्याला टोचतात त्या मायांगाला आणि पूर्ण ते खराब करून टाकून पूर्ण आपण गर्भाशयाचा म्हणजे हे करून टाकतो. त्याकरता तात्काळ उपचार करा डॉक्टरांना बोलवून याच्यावर. आणि हे जर टाळायचं असेल, तर तुम्ही मला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही संक्रमण काळात चांगली काळजी घ्या. चांगला आहार द्या. मिनरल मिक्सचर द्या. मिनरल मिक्सचर सगळ्यात महत्त्वाचं. संतुलित आहारामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर द्या. त्यामुळे हे जे काही प्रकार आहेत सगळे जार अडकणं, मायांक बाहेर येणं वगैरे, वगैरे सगळे हे प्रकार आपण त्याच वेळेस आपण रोखू शकतो. त्याकरता उन्हाळ्यात विशेष करून हे थोडंसं प्रमाण कमी होतं खाऊ घालण्याचं. ते तुम्ही व्यवस्थित संतुलित आहार ठेवा. हे प्रकार तुम्ही टाळू शकतो. आता आजकाल होमिओपॅथी सुद्धा उपचार करू शकता तुम्ही. बरेचसे वात आलंय, मस सुद्धा होमिओपॅथीने तुम्ही आता आजकाल आपण ऐकलंय आर्सेनिकम अल्बम ऐकतो, पोडोफायलम आहे, कॅल्सेरिया फॉस्फोरिका आहे. हे सगळे 4-5 ड्रग आहे. 4-5 ड्रग सुद्धा जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा उपयोग करू शकतात. मायंग असेल, हे मायंगाला सुद्धा विण्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी मायंग बाहेर येतं. त्यावर सुद्धा होमिओपॅथिक उपचार आहेत. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना मी त्या डॉक्टरांचा फोन देऊ शकतो. त्यावर आपण उपचार माहिती देऊन तुम्हाला देऊ शकतो. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठात आम्ही थोडं संशोधन केलंय. त्यात थोडक्यात मी फास्ट सांगतो कारण वेळ झालेला आहे. तर त्यामध्ये विशेष करून उन्हाळ्यामध्ये काय होतं स्तनदाब सुद्धा थोडंसं प्रमाण कमी होतं. परंतु
हा जो प्रकार आहे, ज्यावेळेस खाद्य कमी जातं, खाद्य कमी होतं, मित्र कमी दिलं किंवा खाद्य कमी झालं, चारा कमी झाला, थोडं ताण आला की प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाली की थोडंसं जरी तुमच्या गोठ्यामध्ये अस्वच्छता असेल, तर ते जंतू ह्या कासेवाटीत प्रवेश करतात आणि मास्टायटिस नावाचा रोग होतो. संकरित जनावरांमध्ये हा अतिशय भयंकर रोग आहे. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं थायलॅरिसिस आहे, टाळ खुरकूत आहे, तसाच प्रकारचा मास्टायटिस नावाचा रोग अतिशय भयंकर आहे. त्याकरता ह्याला आपल्याला वेळीच आपल्याला याचा अटकाव करायचा. त्याकरता ज्यावेळेस तुमची गाय गाभण असेल, त्यावेळेस तुम्ही ती गाय आटवता. गाभण झाल्यानंतर आटवता. वेलेली गाय दुधातली गाय ज्यावेळेस आटवता. आटवताना ड्राय करताना सडात जर तुम्ही औषधं सोडले, तर ती परत व्याल्यानंतर तिला स्तनधाव होणार नाही. असं आमच्याकडे 90% गायीमध्ये आढळून आलेलं आहे. त्याकरता सेफ्टी फॉर हायड्रोक्लोर नावाचं जे मॉलिक्यूल आहे, जे अँटिबायोटिक आहे, ते तुम्ही जर गाय आटवताना व्यवस्थित गाय आटवा, कमी-कमी दूध कमी करून गाय आटवा. त्या एकदम बंद करताना हे चारही सडामध्ये 1-1 ट्यूब सोडा. तुम्हाला गाय व्याल्यानंतर स्तनदाहाचं प्रमाण आम्हाला कमी आढळून आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा प्रयोग करू शकता. सेम टी असतील. तुम्ही काय करा, गोठ्यामध्ये ज्यांच्याकडे 10-10, 15-15 गायी असतील, तुम्ही ते साधारणतः एक आठवड्यातून 15 दिवसांनी एकदा सीएमटी केली, म्हणजे कॅलिफोर्निया मास्टर टेस्ट केली. आपल्याला काय होतं, मग ते दूध एखादं टेस्ट करताना आपलं दूध एखादं खराब आढळलं, तर त्याच वेळेस आपण उपचार जर केले, चांगले उपचार जर केले, तर आपल्याला तो स्तनदा पुढचा जो मोठा स्तनदा आहे, भयंकर स्तनदा होण्याची शक्यता असते, तो आपण वेळेवर अटकाव करू शकतो. त्याकरता मित्रांनो सीएमटी करा. स्तनदा चाचणी करत राहा 15 दिवसांना. एकदम सोपी, अतिशय सोपी चाचणी. रिएजंट भेटतो. तुम्ही तो रिएजंट फक्त हे 4 कप घ्यायचे, त्या कपामध्ये दूध टाकायचं आणि त्याच प्रमाणात ते रिएजंट चिकट जर झालं एखाद्या साठातलं दूध, आपण समजायचं वगैरे थोडंसं काहीतरी स्तनदा आहे, काहीतरी इन्फेक्शन आहे. त्याकरता आपण तात्काळ जर उपचार केले, तो मोठा जो स्तनदा होण्याची शक्यता असते, तो होत नाही. आता घरच्या घरी तुम्हाला करायचं तर एक सर्फ एक्सेल पावडर आहे. तुम्ही 3% ते द्रावण करा. त्याच प्रमाणात दूध घ्या आणि त्या कपात टाका. चिकट झालं तर तुम्हाला ते समजायचं पहिला सुप्त स्तनदा आहे. सुप्त अवस्थेत आहे. त्याला आपण उपचार केले तर तो पुढं क्लिनिकल फॉर्ममध्ये जात नाही. म्हणजे मोठ्या स्तनदामध्ये जात नाही. त्याकरता घरच्या घरी सुद्धा तुम्ही समजा रिएजंट नसेल, तुम्ही 3% सर्फ एक्सेल आपलं भेटतं पाऊच ते घ्या. 3% त्याचं द्रावण तयार करा. तेवढंच द्रावण तुम्ही त्या दुधाचं घ्या. गाय ज्यावेळेस तुम्ही पिळता त्यावेळेस आणि चेक करू शकता. घरच्या घरी सुद्धा तुम्ही ही मास्टायटिस सुप्त स्तनदा तुम्ही चेक करू शकता. पोस्ट टिपिंग आहे, की तुम्ही आता स्तनदा तुम्हाला कमीच करायचा आहे, म्हणजे तिथं प्रिव्हेन्शनच करायचं आहे. तर तुम्ही दूध काढल्यानंतर, गाय पिळल्यानंतर, तर त्याच्यावर आपण 0.75% कर्सोरी नावाचं द्रावण जर तुम्ही फवारलं, एक आपलं पंप भेटतो बघा, 1 लिटरचा पंप भेटतो. त्या पंपामध्ये तुम्ही एक 0.75% द्रावण तयार करा कर्सोरी नावाचं. ते फक्त पिळल्यानंतर फवारा. फवारल्यानंतर तुम्हाला स्तनदाहाचं प्रमाण आपल्याला कमी करू शकतो. कारण काय होतं, गाय पिळल्यानंतर साधारणतः अर्धा तास त्याचं सड उघडं राहतं आणि त्या अर्ध्या तासामध्ये त्या जंतू जे असतात गोठ्यातले म्हणा, गव्हाणीतले म्हणा, इकडचे-तिकडचे तुमचे जंतू, त्यात ती शिरण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस आपलं हे पूर्ण ते आवरण तयार करतं ते औषध. त्यामुळे त्या काळामध्ये येणाऱ्या जंतूंचा ते अटकाव करू शकतं आणि अप्रत्यक्षरित्या आपण स्तनदाह कमी करू शकतो. तसंच आता प्रजनन क्षमता असेल, आपल्या बऱ्याच ठिकाणी काय होतं, शेतकऱ्यांना गाय गाभण राहत नाही. गाय गाभण विशेष करून आता उन्हाळ्यात तर खूप प्रमाण खूप वाढतं. कारण चारा निकृष्ट असतो, चारा कमी, खाद्य कमी असतं. त्याकरता आपल्याला काय करायचं, एखादी समजा गाय असेल, ती एकदा भरली, दोनदा भरली, तीनदा भरली, चारदा भरली. गाय गाय तर बाजारात येते, परंतु ती गाम राहत नाही. त्याकरता आपण घरच्या सुद्धा आपण टेस्ट करू शकतो. त्यासाठी फक्त तुम्ही बळ जो असतो आपल्या गाईचा, म्हणजे माझा आल्यानंतर जे सोट असतो, तो सोट घ्या, त्या टेस्ट ट्यूबमध्ये घ्या. त्याच प्रमाणात तुम्ही 5% सोडियम हायड्रॉक्साईड द्रावण टाका. ते उकळा फक्त गॅसवरती, कशावरती, चुलीवर उकळा किंवा गॅसवरती उकळा. त्या कलर जर पिवळा झाला तर समजायचं याच्याला काहीतरी इन्फेक्शन आहे. या गर्भाशयाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. याच्या पिशवीला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे कळालं की तुम्ही डॉक्टरना बोलवा. डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. पुढच्या वेळेस गाय भरल्यानंतर ते गाय राहण्याचं प्रमाण वाढतं. तर हे आपण घरच्या घरी सुद्धा ही टेस्ट आम्ही ते प्रयोग केले. तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता. दुसरं काय केलं आम्ही, गाई कालवडी असतात आपल्याकडे. कालवड धष्टपुष्ट असते, वजन चांगलं असतं, दिसते चांगली. परंतु ती गाय माझ्यावर येत नाही. ते चक्र आपल्याला सुरू करायचं आहे. माझं चक्र आपल्याला सुरू करायचं असेल, त्याकरता त्याचं हार्मोन जे असतं आतलं, संप्रेरकाची जी संस्था असते, ती संस्था आपल्याला रिचार्ज करावं लागेल. रिचार्ज मारावं लागेल. त्याकरता फक्त आपण काय करतो, एक इंजेक्शन आम्ही फक्त युनिमध्ये दिलं आणि त्यानंतर त्या कालवडी माझ्यावर यायला लागल्या. माझ्यावर आले की चक्र सुरू झाले, की गाय परत ती गाभण राहण्याचं प्रमाण त्यांचं वाढलं. काही-काही कालवडी काय असतात, ते माझ्यावर येत नाहीत. सगळं चांगलं असतं. त्याला फक्त रिचार्ज करायचं. रिचार्ज करण्यासाठी डॉक्टरना बोलवा. त्याच्यावर इनोमध्ये इंजेक्शन सोडलं किंवा मानेत सोडलं, तरी सुद्धा गायी गाभण राहू शकतात. म्हणजे माझ्यावर येऊ शकतात. दुसरं काय केलं आम्ही, ज्या बऱ्याच गायी वेलेल्या असतात, परंतु 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, ते गाभ राहत नाहीत. गायी वेल्यात, पण ते परत ते गाभण राहत नाहीत.
त्याकरता आम्ही एक प्रोटोकॉल डेव्हलप केला. तो प्रोटोकॉल आम्ही इथे अप्लाय केला. 3 वर्षाचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आम्हाला 70% गायी त्या गाभण राहण्याचं प्रमाण मला आढळून आलं. तर काय केलं त्यामध्ये आम्ही, जेव्हा पहिल्या दिवशी एक इंजेक्शन दिलं, 7व्या दिवशी एक इंजेक्शन दिलं, 9व्या दिवशी एक इंजेक्शन दिलं, 10व्या दिवशी इंजेक्शन दिलं आणि 9व्या आणि 10व्या दिवशी परत आम्ही ते गाया भरल्या. डायरेक्ट भरल्या. त्याला आपला माज बघायचा नसतो. तो मुका माज असतो. हे 3 इंजेक्शन देऊन 9व्या आणि 10व्या दिवशी गाय जर भरली, तर त्या 70% गायी आपल्याला गाभण राहिलेल्या आढळून. परंतु हे याचा जास्त उपयोग करायचा नाही. ज्या गायी फक्त आपल्याला सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु गाभण राहत नाहीत. त्याकरता आपल्याला फक्त ही गायीचं आपल्याला, कारण 5-5 महिने, 6-6 महिने खाटी गाय आपल्याला पाळणं परवडत नाही. कारण दररोजचा खर्च हा ₹300-400 असतो. तो टाळायचा असेल आपल्याला, तर 2-3 महिन्यात गाय परत आपल्याला वेळानंतर परत ती गाभ राहायला पाहिजे. माझ्यावरती गाभ राहायला पाहिजे. त्याकरता हा प्रयोग आपण काही गायीमध्ये आपण करू शकतो. डॉक्टर हे फील्डमध्ये करू शकतात. दुसरं एक आहे प्रोस्टोग्रॅन्डिन नॅनोक्रीम ॲप्लिकेशन म्हणून एक आहे. हे तुम्ही हा म्हणजे इंजेक्शनपेक्षा फक्त एक जी गाय समजा गाभण नाहीये, परंतु ती गाभ राहत नाहीये, माजावर येत नाहीये. तर त्या अशा गायीमध्ये आपण फक्त 2 ग्रॅम ही नॅनो क्रीम आहे. ती फक्त गुडघ्याच्या खाली फक्त लावायची, चांगले मसाज करायचा आणि त्याला वरनं क्रेप बँडेज करायची. 6व्या-7व्या दिवशी गाय ही मुका माज दाखवते. बाहेर ओरडत नाही, सोड दाखवत नाही. फक्त डॉक्टरांना बोलवायचं 6व्या-7व्या दिवशी. गाय चेक करून घ्यायची, मुका माज दाखवते. ती गाय जर भरली, तरी सुद्धा एक 60% पर्यंत आपल्याला गायी ह्या गाभण राहू शकतो. किंवा त्याची जी चक्र आहे, माजाचं चक्र आहे, ते चक्र येण्यास सुरुवात होते आणि पुढच्या माजाला सुद्धा गायी ह्या गाभण राहिल्याचं आम्हाला आढळून आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला सोपा साधा उपाय आहे. फक्त गुडघ्याच्या खाली फक्त तुला क्रीम लावायची आणि ती 6-7 दिवस ठेवायची. तिला बँडेज करून 6-7 दिवस ठेवायची. वनस्पतीचा वापर करू शकतो. कोरफड आहे, बांबू सराटे आहेत, कोकरू आहे, हिरागोळ आहे, अशोक आहे, तगर आहे. हे सगळे सुद्धा वनस्पती आपण सुद्धा घरच्या घरी सुद्धा याचा वापर आपण माजवण्याकरता वापरू शकतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे गाई म्हशी आपल्याला आजारीच पडू द्यायचे नसतील, तर आपल्याला ओला व वाळलेला चारा, संतुलित खुराक व 100 ग्रॅम चिलेटेड मिनरल मिक्सचर यांचं मिश्रण करून सकाळ संध्याकाळी योग्य प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे. 24 तास स्वच्छ पाण्याची सोय व चांगले पचन होण्यासाठी रवंथ करायला वेळ आपल्याला द्यायचा आहे. गाई म्हशींना रोज किमान 5 किलो मुरघास मिळेल याकडे लक्ष द्या. गायींना ऊसाचे वाडे खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मुरघास करून खायला दिला तर तिचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो. गाय आटवल्यानंतर खुराक एकदम बंद करू नका. आटवताना सडात औषधं सोडा. कारण काय होतं, बरेच शेतकरी आटवायचे म्हणले की लगेच खुराक बंद करून टाकतात. एकदम बंद करू नका, हळू चालू ठेवा. कारण काय होतं, शेवटच्या 2 महिन्यात तर मेन कार्यक्रम चालू होतो, वासराची वाढ सुरू होते. त्यात तुम्ही एकदम खुराक बंद करून टाकता. मग कधी-कधी काय होतं, दगडी कास होते किंवा गाय गाभडते. हे प्रकार टाळायचे असतील तर तुम्ही एकदम खुराक बंद करू नका आणि आटवताना सडात औषधं सोडा, जेणेकरून आपल्याला मास्टायटिस होणार नाही. वर्षातून 4 वेळा जंतुनाशक औषध पाजा. वेळेवर लसीकरण घ्या. बाह्य कीटक, गुच्छ, डास, माशा यांचा बंदोबस्त करा. जनावरांचं यकृत जर चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्ही दररोज त्याला 100 मिली, जरी महिन्यातून 3 दिवस जरी 100 मिली तुम्ही पाजलं, तर हे चांगलंच आहे. त्याचा चांगला परिणाम त्या गायीच्या शरीरावर होतो. महिन्यातून 3 दिवस तुम्ही 100 मिली लिव्हर टॉनिक पाजा. गायीची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजाराला त्या लवकर बळी पडत नाही. गायींना मुक्त गोठ्यात ठेवा. नवीन गोष्टी जाणून घ्या. मुक्त गोठ्याचा वापर करा. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवा. कारण डास, माशा, चिलटे, गोचिड याच्यापासून भयंकर संकरित आजार संकरित जनावरांना होत असतात. ते टाळायचे असतील, थायलेरिसिस टाळायचं असेल, गोचिड ताप टाळायचा असेल, बबेसिओसिस टाळायचा असेल, तर गोठा स्वच्छ ठेवा, गोचिड मुक्त ठेवा आणि वेळोवेळी पशुवैद्यकांचा सल्ला घ्या आणि सुरक्षित राहा. अजूनही कोरोना गेलेला नाही, कोरोना परत येतोय. सुरक्षित अंतर ठेवा. झुनोटिक आजार टाळा. माणसांपासून होणारे आजार जनावरांपासून माणसांना होणारे आजार आणि माणसांपासून जनावरांना होणारे आजार यांना आपण झुनोटिक आजार म्हणतो, प्राणीजन्य आजार म्हणतो. हे टाळायचे असेल तर जैव सुरक्षाकडे दुर्लक्ष करू नका. बायोसेक्युरिटी ठेवा. आपला गोठा स्वच्छ ठेवा. येणाऱ्याला बंधनं घाला या काळामध्ये, जेणेकरून बाकीचे आजार होणार नाहीत आणि कोरोनापासून आपल्या जनावरांचं आपण संरक्षण करू शकतो. धन्यवाद. जगदन साहेब. धन्यवाद सर. हॅलो सर. हा बोला. हा धन्यवाद सर. थँक्यू. ओके, थँक्यू सर. आत्ताच